गिरीश महाजन यांनी जळगावमधील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जळगावमध्ये बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यांनी प्रशासनाकडे याची सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. राज्यात परकीय नागरिक कसे येतात आणि इथे राहत आहेत याची चौकशी होणे गरजेचे आहे, असंही महाजन म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बनावट सह्या आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता 50 होत्या, त्यातले 7 जिनेन आहेत. पण तपासणी करताना 43 जी नावं आहेत, 43 जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत. त्या सह्या सुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला आता कारण ठरलं की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की काय. आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशा सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होतंय, सापडतंय, त्यावरून असं वाटतंय की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत प्रथमदर्शी असं दिसतंय. आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे, सखोल चौकशी सुरू आहे.